हॅलो विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी 9वी 10वी ह्या तिन्ही वर्गातील विद्यार्थ्यांना उपयुक्त असणारी माहिती आज मी सदलगे सर ऑनलाईन क्लासमध्ये चर्चा करणार आहे. ऑनलाईन क्लासमध्ये सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांचं मी स्वागत करतो. तर या सत्रामध्ये मी संख्या पद्धती हा प्रकरण निवडलेला आहे. या संख्या पद्धतीमध्ये जे संख्या सट येतात त्या संख्या सटाच्याबद्दल आम्ही सविस्तर माहिती करून घ्यायची आहे. तर याच्यामध्ये पहिला संख्या सेट येतो तो नैसर्गिक संख्या सट किंवा मोज संख्या सट. संख्यांची एखादी संख्या काही मोजायचं असेल तर आम्ही सुरुवात 1 पासून करतो, त्यामुळं या संख्यांना मोज संख्या सट असे म्हणतात. इथं मोज संख्या सट n या अक्षराने दर्शवतात आणि n = 1 2 3 4 5 डॅश 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 या पद्धतीनं नैसर्गिक संख्या सट दर्शवतात. त्यानंतरचा पुढचा संख्या सट आहे तो पूर्ण संख्या सट. नैसर्गिक संख्या सटामध्ये जर शून्याचा समावेश केला तर आम्हाला जो संख्या सट मिळतो त्या संख्या सटाला पूर्ण संख्या सट असे म्हणतात. पूर्ण संख्या सट W या अक्षराने दर्शवतात आणि तो सट W = 0 1 2 3 4 डॅश 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 या पद्धतीनं लिहितात. आता पुढचा संख्या सट आहे पूर्णांक. पूर्णांक म्हणजे ज्या संख्या सटामध्ये सर्व धन आणि ऋण पूर्ण संख्या यांचा समावेश होतो किंवा एकत्रित करून जो सट तयार होतो त्या सटाला पूर्णांकांचा सट असे म्हणतात आणि ते कॅपिटल Z या अक्षराने दर्शवतात. तो संख्या सट Z = टिंबा 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 -5 -4 -3 -2 -1 0 1 2 3 4 टिंबा 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 या पद्धतीनं संख्या सट दर्शवितात. पूर्णांकांच्या सटामध्ये धन पूर्णांक आणि ऋण पूर्णांक असे दोन वेगवेगळे गट पडतात. त्यात पहिल्यांदा धन पूर्णांक हे Z+ ने दर्शवतात. त्यात Z+ = 1 2 3 4 डॅश 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 आणि दुसरं जे आहे ते आहे ऋण पूर्णांक Z- ने दर्शवतात आणि त्या संख्या सटामध्ये -1 -2 -3 -4 डॅश 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 यांचा समावेश होतो. आता आम्ही पुढचा संख्या सट घ्यायचा आहे तो आहे समसंख्या सट. ज्या संख्यांना 2 ने निश्चेषपणे भाग जातो अशा संख्यांना समसंख्या म्हणतात. म्हणजे एखाद्या संख्येला आम्ही 2 ने भागलं तर बाकी जर 0 येत असेल तर त्या संख्याला समसंख्या म्हणतात. यात उदाहरणामध्ये 2 4 6 8 10 डॅश 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 या संख्यांचा समावेश होतो. त्यानंतर पुढचं संख्या सट आहे तो विषम संख्या. ज्या संख्यांना 2 ने निश्चेषपणे भाग जात नाही अशा संख्यांना विषम संख्या म्हणतात. म्हणजे जर एखाद्या संख्येला 2 ने भागल्यास जर बाकी 1 राहत असेल तर त्या संख्यांना विषम संख्या म्हणतात. या विषम संख्यामध्ये 1 3 5 7 9 यांचा समावेश होतो. त्यानंतर आम्ही पुढची संख्या पाहणार आहे ती आहे मूळ संख्या. ज्या संख्यांना 1 ने व त्याच संख्येने भाग जातो अशा संख्यांना मूळ संख्या म्हणतात. आणखीन एकदा व्याख्या सांगतोय. ज्या संख्यांना 1 ने व त्याच संख्येने भाग जातो अशा संख्यांना मूळ संख्या म्हणतात आणि मूळ संख्यांना फक्त 2च अवयव असतात. मूळ संख्यांना फक्त 2च अवयव असतात. याच्यामध्ये मूळ संख्या सट 2 3 5 7 11 13 डॅश 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 अशा या मूळ संख्या आहेत. इथं एक टीप लक्षात ठेवायची आहे विद्यार्थी मित्रांनो. ती टीप अशी आहे, एक ही मूळ संख्या नाही कारण त्याला फक्त एकच अवयव आहे. मूळ संख्येची व्याख्या काय? मूळ संख्येला 2 अवयव पाहिजेत पण इथं 1 ला फक्त एकच अवयव आहे त्यामुळं 1 ही मूळ संख्या होत नाही. आता आम्ही पुढची व्याख्या बघणार आहे ती आहे संयुक्त संख्या. जी संख्या 1 पेक्षा मोठी आहे आणि मूळ नाही
मूळ संख्येची व्याख्या तुम्हाला माहीत आहे. त्यामुळं जी संख्या एकपेक्षा मोठी आहे आणि मूळ नाही अशा संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात. यामध्ये 4, 6, 8, 9, 10, 12 यांचा समावेश होतो. इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, सर्वात लहान मूळ संख्या टीप संयुक्त संख्येला कमीत कमी 3 अवयव असतात. अति महत्त्वाचं टीप आहे. संयुक्त संख्येला कमीत कमी 3 म्हणजे जास्तीत जास्त किती असू शकतात, कमीत कमी 3 अवयव असतात. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर आमची पुढची व्याख्या आहे परिमेय संख्या. जी संख्या P/Q या स्वरूपात मांडता येते आणि जिथं P आणि Q हे पूर्णांक असून Q ची किंमत 0 नसते अशा संख्यांना परिमेय संख्या म्हणतात आणि परिमेय संख्या Q या अक्षराने दर्शवितात. परिमेय संख्या हे सांकेतिक पद्धतीनं असे लिहितात, Q साखळी कंसात P/Q सर्व PQ belongs to Z, Q is not equal to 0. परिमेय संख्या 60 Q साखळी कंसात -2 चतुर्थांश -3 चतुर्थांश -2 द्वितीयांश -1 द्वितीयांश 0 1 द्वितीयांश 2 द्वितीयांश 3 तृतीयांश डॅश 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 अशा पद्धतीनं दर्शविता येते. आता परिमेय संख्येचे 3 लक्षणं किंवा गुणधर्म आहेत. ते गुणधर्म जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही परिमेय संख्या सहजपणे ओळखू शकता. त्यातलं पहिलं लक्षण आहे विद्यार्थी मित्रांनो, परिमेय संख्या हे नेहमी शांत दशांश असतात. परिमेय संख्या ही नेहमी शांत दशांश असतात. इथं मी उदाहरण घेतलेलं आहे. ते उदाहरण आहे 1 द्वितीयांश. 1 द्वितीयांश हे दशांश अपूर्णांकात लिहिल्यानंतर 0.5 होतोय. 0.5 हे शांत दशांश आहे. आता दुसरं लक्षण किंवा गुणधर्म आहे, परिमेय संख्या हे पुनरावर्ती दशांश असतात. परिमेय संख्या या पुनरावर्ती दशांश असतात. इथं उदाहरण घेतलेलं आहे 1 तृतीयांश = 0.333. याला जर संक्षिप्त रूपात लिहिलं तर ते 0.3 चा दंड होतोय. म्हणजे परिमेय संख्या ह्या पुनरावर्ती दशांश असतात. आणि तिसरं, परिमेय संख्या हे अनंत दशांश नसतात. परिमेय संख्या ह्या अनंत दशांश नसतात. ह्या 3 गुणलक्षणांचा किंवा गुणधर्मांचा तुम्ही अभ्यास केला तर परिमेय संख्या सहजपणे तुम्ही ओळखू शकता. त्यानंतर पुढची व्याख्या आहे अपरिमेय संख्या. जी संख्या P/Q या स्वरूपात मांडता येत नाही आणि जिथं P आणि Q हे पूर्णांक असून Q ची किंमत 0 नसते अशा संख्यांना अपरिमेय संख्या असे म्हणतात. अपरिमेय संख्या P या अक्षराने दर्शवितात. त्यांचा सट मी लिहिलेला आहे. वर्गमूळ 2, वर्गमूळ 3, वर्गमूळ 5, घनमूळ 2, घनमूळ 4, घनमूळ 5 आणि पाय या सगळ्या अपरिमेय संख्या आहेत. इथं टीप लक्षात ठेवायचं आहे, वर्गमुळातील वर्गसंख्या आणि घनमुळातील घनसंख्या सोडून इतर वर्गमुळातील आणि घनमुळातील संख्या ह्या अपरिमेय संख्या असतात आणि अपरिमेय संख्या ह्या अनंत दशांश असतात. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आता पुढची व्याख्या आहे वास्तव संख्या. सर्व परिमेय आणि अपरिमेय संख्या यांना एकत्रित केलं, या संख्यांच्या एकत्रित सटाला वास्तव संख्या असे म्हणतात आणि वास्तव संख्या R या संख्येने दर्शवतात. त्यामुळं R हे P आणि Q या सटांचा संयोगापासून तयार झालेलं सट आहे. त्यामुळं वास्तव संख्या सट म्हणजे सर्व परिमेय आणि अपरिमेय संख्यांचा एकत्रित केलेला सट होय. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आम्ही संख्या पद्धती विषयी सविस्तर अभ्यास केलेला आहे. ह्या सर्व संख्या सटांची माहिती तुम्ही तारखेसह
तुमच्या वहीमध्ये नोंद करून ठेवायची आहे. धन्यवाद.